इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं। आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठितान मुंबईच्या बाहेर। जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील। मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असेल आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार हे पण सांगतो। पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते हे पण ध्यानात ठेवा। आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही। हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा। वाशीकडे काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडे हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा। कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगते पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा। हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातलेले। आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल। पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार खासदार मंत्र्याची होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा। काय होईल मग सगळ्या पोरं इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसेल। ती वेळ येऊ देऊ नका। कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती वळती। चिचुंदरीचा आवाज केव्हा ऐकला तुम्ही? त्याचा आणि तिचा सारखाच आहे करते नुसती खलास आणि लगेच हागती का लगेच निघती। आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिव्या देऊ। अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतोय शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला काय याचा शहाण्णव कुळी रे भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो। शहाण्णव कुळीचं असं असतं 96 कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा 96 कुळीचा। तू एक काम कर तू 96 कुळीचा 9 काढून टाका 6च राय मग कवर चाटेव नेत्याची रातभर चाटेव। आता मी दादाला काही बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे। मी निलेश साहेबाला काही बोललो का मग तो बोलायला पाहिजे। तो नेत्याचा तो काय संबंध तू काय यागळ्या बेटातला जन्मलेला आहे का? यागळ्या बेटात पैदा झाला का तू? दादाचा असल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस काय वागायला लागलं या कायकीच। माझं एवढंच सांगणं आहे पुन्हा एकदा आता शेवटचं दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता 3दा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा। आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर